जाऊयात नवी दिल्लीमध्ये विनेश फोगाट ही भारतामध्ये दाखल झाली आहे। सध्या ही दिल्लीमधली दृश्य आपण बघतोय। अत्यंत जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये विनेश फोगाटचं स्वागत होताना दिसतंय। जीपवरून ही मिरवणूक सुद्धा निघतीये। या विनेश सोबत उघड्या जीपमध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनिया हे सुद्धा उपस्थित आहेत। सध्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। विनेश फोगाट ही दिल्लीमध्ये दाखल झाली आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिचं पदक हुकलेलं होतं आणि त्यानंतर ती आता भारतामध्ये दाखल झाली आहे। मात्र विनेशच्या चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे आणि चाहत्यांची मोठी गर्दी सुद्धा इथे दिसतेय। तर विनेश फोगाटने एक्स वरून एक भावनिक अशी पोस्ट सुद्धा केलेली होती आणि त्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर आपण बघतोय भारावलेलं वातावरण आणि विनेश फोगाटचे ती सुद्धा भावनिक झाल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। ऑलिम्पिकमधलं पदक जरी हुकलेलं असलं तरी विनेश फोगाटनं भारतीयांच्या मनावरती मात्र अधिराज्य गाजवल्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे। सोशल मीडिया असो किंवा इतर माध्यमांवरूनही विनेशवरती आतापर्यंत तिच्या कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव होताना दिसला आणि दिल्ली विमानतळावर विनेशचं जंगी स्वागत होत आहे। पूरे देशवासियों का बहुत बहुत धन्यवाद। मैं बहुत भाग्यशाली हूँ। तर भारत की शेरनी विनेश फोगाट अशी घोषणाबाजी सुद्धा होताना दिसतेय। खूप मोठ्या संख्येने तिचे चाहते इथे जमलेले आहेत आणि सगळ्यांचे आभारही विनेश मानताना दिसतेय। दिल्ली विमानतळावरची ही दृश्य आपण बघतोय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटामधून ती खेळत होती। कुस्तीच्या स्पर्धेमध्ये तिने अनेक मातब्बर खेळाडूंना हरवलं आणि ती अंतिम फेरीमध्ये पोहोचली। मात्र 100 ग्रॅम अवघ्या 100 ग्रॅम वजनामुळे ती अंतिम फेरी खेळू शकली नाही। ती अपात्र ठरली। मात्र त्यानंतर ती आता भारतात परतलेली आहे आणि तिचं जंगी स्वागत होताना आपण बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।